आज आम्हाला इतका आनंद झालेला आहे की आमचा आनंद गगनात मावत नाहीये। आज आम्हाला खऱ्या अर्थाने ज्यांना आम्ही निष्ठेने म्हणून मतदान केलं, आज त्या आमच्या मताचं मोल आम्हाला मिळालेलं आहे। आज जनतेला सुद्धा समाधान वाटतंय की आम्ही खऱ्या नेतृत्वाला मतदान केलेलं आहे आणि असे हजारो जरी गेले तरीही काही फरक पडत नाही। ही जी नाशिक भूमी आहे ही रामाची भूमी आहे। राम हे सत्यवचक होते आणि तसे आमचे राजाभाऊ निघालेले। एकमेव हा हिरा निघालाय, त्याचे एवढे खासदार कुठले तरीही कुठे गेले नाही। उद्धव बाळासाहेब ठाकरेंमागे निष्ठावंत म्हणून राहिलेले आहेत आणि छत्रपतींचे त्यांनी आदर्श बाळगलेला आहे आणि आम्ही कायम अशा नेतृत्वाखालीच राहणार आहोत। आज आमचे नाशिकचे नेते सुद्धा इथे आमच्या मागे खंबीरपणे उभे आहेत। कुठे कोणती शिवसेना आज तुम्हाला फसलेली दिसते? आज एवढ्या सकाळी मोठ्या प्रमाणात युवा सेना, महिला आघाडी, ज्येष्ठ शिवसेना, युवती सेना सर्व इथे उपस्थित आहे। असे किती आले गेले, या भारतीय जनता पक्षाला आम्ही एकच सांगणार आहोत, कमळ 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 बस। कमळाचं होतं तरी काय? चिखलात उगवते, चिखलात राहते, चिखलात सरते। बाहेर काढलं तर शोभेचं फूल फेडून कचरात पडते। त्याला मान पाहिजे असेल, आई तुझ्या भावानी शतरनाशी पडावं लागते आणि आमच्या भगव्याला नेहमी कळसावर फडकावं लागते। सर्वप्रथम तुम्हा सर्व पत्रकार बंधूंना खूप तुमचे आभारी आणि तुमचे खूप अभिनंदन। कारण आम्हाला असं ऐकण्यात आलंय की पत्रकारिता म्हणजे कोणीतरी सांगतंय म्हणून तसं करतंय, पण नाही, जे खरे तुम्ही आहात आमच्या पाठीशी उभे आहात। आणि आज आम्हाला एक गर्व वाटतं की आज आमच्यातला एक हिरा, आमचे खासदार, लोकप्रिय खासदार, ज्यांच्या पाठी नाशिकची जनता सदैव नेहमी उभी राहिली, असे आमचे खासदार विकले गेले नाही, तुटले नाही, झुकले नाही। आम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि आमचे नेते मंडळी आणि आमच्या पक्षप्रमुखांनी सांगितलेलं आहे, आमच्या बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की जे गद्दार तिथे दिसली तर तुडवा। आता मी महिला आघाडीकडनं संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला आघाडीला पण सांगते आणि सगळ्यांना आवाहन करते, सोलापूर असो, लातूर असो, जिथे जिथे खासदार गेले तिथे ते आले की त्यांना भरा आणि तुडवा। सगळ्या महिला आघाडीने अगदी एकरूप होऊन त्यांना सगळ्यांना भर रस्त्यात तुडवा, म्हणजे त्यांनाही कळलं पाहिजे 50 ओके एकदम ओके। आणि सगळेजण सांगतात की शिवसेना संपली संपली संपली। अहो संपत तुम्ही आम्हाला उभारी देतायत, आमचे तुम्ही 1 चोरतात, 10 चोरतात, तिथे आम्ही 50 ते 100 मी तयार करतो, हे त्यांच्या गाड्यांच्या लक्षात येत नाहीये। आणि अजून म्हणतात सगळेजण मोठे मोठे नेते का राहिले, शिवसेना संपली, संपणारे एक दिवस संपतील, खोट्याचं खोटं होतं। आई तुझ्या डोळ्याने आणि बोलांच्या मी एवढीच प्रार्थना करते की खऱ्याच्या मागे हा देव नेहमी उभा असतो आणि तो उभा राहील। म्हणून आम्ही सर्व आज एकनिष्ठ अशी शिवसैनिक इथे राजाभाऊंच्या स्वागतासाठी आलो आहोत आणि तुमचे सगळ्यांचे सगळ्या पत्रकार बंधूंचे मनपूर्वक धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।